राईट हँड म्हटलं तर हरकत नाहीये, राईट हँड आहेत. आणि डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचे सहकारी. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सुफियान यांना आपण पाहतोय. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले राहुल पाटील आणि त्यांच्या साथीला बनपुरी स्ट्रायकर्स. आपली बॅटिंग आहे, जरा प्लीज एखादा खेळाडू पाठवा. मंगेश यस, सामन्याला होते सुरुवात. प्लेज द कॉल. पहिला चेंडू. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर राहुल पाटील यांनी पूल केलाय. चेंडूची दिशा अगदी एक धाव मिळेल इतकीच आहे, कारण या मैदानाचा विचार केला आरएसए गोटिवलीचे क्रीडांगण तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा बनवाव्या लागतील. राहुल पाटील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून टीम बनपुरी स्ट्रायकर्ससाठी सातत्याने खेळत आलेत. नवीन वर्षाचा नवीन हंगाम, नवीन जर्सी. आणि या वर्षी प्रत्येक संघाच्या जर्सीवर जसा तुमच्या गावाच्या संघाचा लोगो असतो ना, तसा तुमच्या तालुक्याचा म्हणजे आपल्या पाटण तालुक्याचा लोगो देखील आहे. आणि एक मोठी बाब म्हणायला हरकत नाहीये, कारण तुम्ही ज्यावेळेला तालुक्यासाठी खेळता शॉटआउट करण्याचा प्रयत्न चांगला केला. मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये, परंतु चेंडूवर पोहोचू शकले नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला एक धाव प्राप्त केली जाते. तोयसा देखील प्रयत्न केला जातोय. हे पहा, हे क्रिकेट आहे. जेवढी मुंबईची लोकल फास्ट असते त्याच्यापेक्षा या जलद गतीने 2 धावा प्राप्त केल्यात. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून 3 धावा धावफलकावर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या कडेला लागलाय. तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगली गोलंदाजी सुफियान यांच्या माध्यमातून, परंतु तेवढी चांगली बॅटिंग करावी लागेल मंगेश आणि राहुल पाटील यांना. कारण 20 चेंडूंचा खेळ म्हणजे तुम्हाला 20 चेंडूमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना 50 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. वाईट +1 या 2 धावा. अशोक पवार सरांचा इशारा येतोय. या 2 अवांतर धाब्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर 6. विद्युत नागवासकर सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 22 स्वरूपात 1 धाव घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते. धावा येत आहेत. हे धावा येणं महत्वाचं आहे, कारण क्रिकेटमध्ये एकेरी दुहेरी धावांना खूप महत्व आहे आणि त्या धावा तुम्हाला कराव्या लागतात, कारण तुम्ही प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार मारू शकत नाही. हे क्रिकेटचं सत्य आहे आणि तेच मात्र पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 7. शेवटचा चेंडू शॉर्ट बॉल हुक केला. बॅडमिंटन स्ट्रोक. चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप. आहे का हे पाहिजे? यस, पंच अगदी शहानिशा करत असताना, आणि खासियत आहे दोन्ही पंच नामांकित आहेत, त्यांना देखील थोडासा संशय आहे. म्हणजे शहानिशा करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडलाय का? येस, 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा, चौकार. शेवटच्या चेंडूवर मंगेश यांच्या बॅटमधून चौकार आला जरूर. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर 11. पहिल्या षटकामध्ये 1 चौकार आला. वाईट +1. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2. आर्यन पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना, चला प्लीज स्पीडअप करा. तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी दिलाय मित्रांनो. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने येतील. फेकी थोडीशी खराब इथे मात्र करत असताना खराब क्षेत्ररक्षण. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये 1-1 धाव खूप महत्वाची असते. या वर्षीचा नवीन हंगाम चालू झाला आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या जशा शेड्यूल प्रमाणे आपण स्पर्धा पाहतोय
पावसामुळे ही रबर बॉल खेळवली जाते. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मिड विकेट आहे. डीपला एक धाव प्राप्त केली जाईल. राहुल पाटील एका धावेवर समाधान मानावं लागेल का? आणि येस, तसंच होत असताना एक सिंगल धाव प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 2 चेंडू अखेर 14. क्रॉस बॅटेड फटका खेळायचा प्रयत्न, चेंडूला टायमिंग करू शकले नाहीत मंगेश मोहिते. एक धाव प्राप्त केला. धुळेचा प्रयत्न केला जाईल. फेकी गोलंदाजाच्या दिशेने केले जरूर, परंतु विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त केल्यात. डगआउट मधून टाळ्या वाजतात या 2 धावेंसाठी, कारण हे क्रिकेट आहे. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये कसं करायचं हे मात्र या दोघांना चांगलं माहित आहे. मंगेश मोहिते, राहुल पाटील, दुसऱ्या बाजूला आर्यन पवार. हा चांगला चेंडू हाताळलाय आर्यन पवार, परंतु बॅटची कड्या लागले. एक धाव प्राप्त होईल. गोशांकी क्षेत्र यष्टीरक्षकाच्या मागे आपण पाहतोय ज्या दिशेला कटआउट आहे. सर्व मान्यवरांनी या स्पर्धेला बहुमूल्य योगदान दिलंय. त्या मान्यवरांचा कटआउट, त्यांचा आभार व्यक्त करणारा हा चेंडू. 4 चेंडू अखेर, टीमची धावसंख्या 17. 1 टू गो. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. मंगेश मोहिते स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅन कुणाल म्हात्रे यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. विठ्ठलाई देवी चषक षटकार. आणि पहा ही मेन इन येल्लो सळवे 11. ज्या प्रकारे या संघाचा दरवर्षीचा कलर हा येल्लोच असतो. संत बाळूमामाचे भक्त आहेत आणि या बाळूमामाच्या नावाने हा संघ देखील पावसाळी हंगामामध्ये खेळला. पिवळा कलर म्हणजे CSK आठवते, ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ आठवतो. आणि काही काही RCB लवर असतात, त्यांना काही कुठलाही कलर घ्या त्यांच्या तोंडातून RCB येतं. असतात काही असे, आणि असे सपोर्टर पाहिजेत, असे चाहते तुमचे पाहिजेत, म्हणजे संघ जिंको अथवा हारो. 1 टीम 1 ड्रीम. षटक क्रमांक 3 करण पवार, समोर राहुल पाटील. पहिला चेंडू खराब दिशेवर, वॉर्मअपचा अभाव पाहायला मिळतोय आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. आणि हे क्रिकेट आहे, तुम्ही सराव किती करता. 1 पर दी ओव्हरचा इशारा तुम्ही सराव किती करता, तुम्ही सराव कसा करता, तुमच्या खेळातून स्पष्टपणे जाणवतं. आणि तेच मात्र करण पवार यांच्या पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालं. जर वॉर्मअप नसेल तर तुम्ही अशा प्रकारे चुका होतात. रॉजर फेडरर यांनी एका आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की मी प्रत्येक सामन्याच्या आधी 1 तास वॉर्मअप करतो आणि वॉर्मअपची शिस्त आहे. हा देखील खराब चेंडू. इथे मात्र नो +1 या 2 अवांतर धावा. आता नो आलाय म्हणजे फ्री हिट देखील टीम बनपुरी स्ट्रायकर साठी घेऊन आलाय. वॉर्मअप किती महत्वाचा आहे, तुम्ही वॉर्मअप का करायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला क्रिकेटची कोणती स्पर्धा खेळता त्याआधी सराव किती महत्वाचा आहे. फ्री हिटचा चेंडू, राहुल पाटील ऑन स्ट्राइक. फ्री हिटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळलाय. 1 धाव मात्र बॅटला लागल्यानंतर प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये. कारण पवार यांनी फ्री हिटचा चेंडू मात्र तर चांगला हाताळलाय, चांगली गोलंदाजी. कमबॅक केलं. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. या षटकामध्ये 3 खराब चेंडू हाताळलेत करण पवार यांनी. 1 चांगला चेंडू, आणि अशा धावा तुम्हाला खर्च करून चालणार नाहीये, कारण दुसऱ्या डावामध्ये तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे, हे देखील विसरू नका. 28 धावा. फुललेचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, फुटवर्कचा वापर नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते. सांगता धावसंख्या धावफलकावर 28. लेंथ बॉल पिक केलाय अगदी समोर व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पार. राहुल पाटील यांची पॉवर. 6 धावा. आई विठ्ठलाई देवी चषक षटकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. व्ही शेप मध्ये सरळ बॅटने ज्या प्रकारे फटका खेळला. 34 धावा धावफलकावर. करण पवार कुठेतरी अवांतर चेंडू हाताळले, त्याचा मात्र फायदा
बनपुरी स्ट्रायकर्सला झालाय. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 34 धावा धाव फलकावर. चांगली सुरुवात टीम बनपुरी स्ट्रायकर्स. इनसाइड आउट ड्राईव्ह केलाय. नेत्र दीपक फटका. पाटलांची पॉवर. क्रिकेटचा पुस्तकी फटका चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. व्हॉट अ स्ट्रोक. षटकार आलाय जरूर. काय फटका सजवलाय. प्रेक्षक देखील असे फटके पाहून खुश होतात. 40 रन्स ऑन बोर्ड. हलक्या हाताने चेंडूला वळवलाय. लॉंग ऑन आहे. आर्यन पवार. एकदा प्राप्त केली जाईल. राहुल पाटील स्वतःकडे ठेवतील. स्ट्राइक. षटक क्रमांक समाप्त होते. 3रं. टीमची धावसंख्या बनपुरी स्ट्रायकर्स बिनगडी बाद 41. 41 रन्स ऑन बोर्ड. राहुल पाटील यांचा जो षटकार होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, त्याने मात्र त्यांचा आत्मविश्वास निश्चितच दुणावला असेल. आणि क्रिकेटमध्ये आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा खूप महत्वाचा असतो. कॉन्फिडन्स इज अ की फॅक्टर इन क्रिकेट. आणि या शेवटच्या 5 चेंडूवर राहुल पाटील कशा प्रकारे बॅटिंग करतात हे पाहिजे. पहिल्या चेंडूवर बिग हिट. निलेश पवार यांचं भव्य स्वागत करणारा राहुल पाटील. पेटंट स्ट्रोक चेंडू लॉंग ऑन सीमा पार. विठ्ठलाई देवी चषक षटकार. अशा प्रकारचे चेंडू तुम्ही राहुल पाटील यांना हाताळू शकत नाहीये, कारण या खेळाडूला जर एकदा लय प्राप्त झाली तर समोरच्या गोलंदाजाची लय बिघडवतो. पंच थांबायचंय. येस, खेळाडू चेंडू आणण्यासाठी गेलाय आणि गोलंदाज अगदी सज्ज झाला होता निलेश पवार, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दबाव देखील असेल त्यांच्यावर. परंतु दुसऱ्या बाजूला राहुल पाटील वैयक्तिक बॅटिंग करत असताना त्यांनी या डावामध्ये धावा केल्यात 28. आपटी बार दबावाचा इथे अगदी पाहायला मिळतो. ज्या प्रकारचा दबाव आहे 1 प्रति ओव्हर. गोलंदाजाला दंडित इशारा केला जातोय निलेश पवार यांना, कारण कोणत्याही गोलंदाजाला कोणत्याही क्रिकेटमध्ये ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर षटकार येतो ना, कुठेतरी दबाव हा त्यांच्यावर असतो, कारण हा क्रिकेटचा खेळच असा आहे. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. पुढे ससाम खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा आणि ते मात्र षटकारानंतर एक अवांतर चेंडू हाताळला जरूर निलेश पवार यांनी, परंतु महत्वाचा विकेट बाद केलाय राहुल पाटील. वैयक्तिक 28 धावांवर बाद. नितीन येळवे इनट नंबर 3. 28 धावांची चांगली खेळी करून राहुल पाटील बाद झालेत, परंतु आपल्या संघाला मात्र एक समाधानकारक सुरुवात करून दिली आहे. कारण ज्यावेळेला तुम्ही या नवीन हंगामाची सुरुवात करता, पहिला सामना खेळता, आणि त्यावेळेला अशी सुरुवात मिळणं कुठेतरी महत्वाचं असतं, ते झालंय. 48 धावा धाव फलकावर. अद्याप 3 चेंडू बाकी आहेत. नितीन येळवे पहिला चेंडू पुढे साचवून खेळायचा प्रयत्न, पायावर आदळलाय चेंडू. गल्लीमध्ये लेग बाय स्वरूपात एक धाव प्राप्त होईल गोलशंकी क्षेत्रामध्ये. चांगली गोलंदाजी. अशा प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर देखील तुम्ही कमबॅक करू शकता. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक. पुनरागमन करणं क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं, आणि ते केलंय निलेश पवार. 49 धावा. बॅटची कडा लागली आहे. आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत आलाय आणि यष्टीरक्षक चुकी करत नाहीये. यष्ट्यांच्या मागे सुफेन आणि टिपलाय झेल, आणि दुसरा धक्का टीम बनपुरी स्ट्रायकरला. दुसरं यश प्राप्त केले निलेश पवार यांनी. चांगली गोलंदाजी निलेश पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि एक क्रिकेट आहे. 49 ला 2. 1 टू गो. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आदित्य आले. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो.
अ गटातून वन साइड जिवाळा हे मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत. ला 2 वेलकम डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचं देखील आपण शुभ आगमन झालंय. शेवटचा चेंडू वाढव्या बॅटने खेळायचा प्रयत्न टायमिंग झालं नाहीये. यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर येतील. एक धाव प्राप्त केले दोहेचा प्रयत्न. दुसरी धाव इथे हवी आहे का पण तसं होणार नाहीये. सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेल्या टीमची धावसंख्या धावफलकावर 50-51 धावांचं लक्ष्य आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी द बॉस, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटना आणि त्यांचे चिरंजीव डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला. डीचे अद्वैतचे सर्वे सर्वा आणि आपल्या गावची स्पर्धा आहे. आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी ते देखील आरएसए मैदान गोटिवलीमध्ये उपस्थित आहेत. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. आणि पहा सर्व डगआउट मध्ये टीम बसलेत आणि पहा ज्या प्रकारे डीजे अद्वैतची स्माइल आहे. एका हातामध्ये मोबाईल, एका हातामध्ये जॅकेट आणि हे संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहू शकता. या वर्षीच्या टेनिस हंगामाची पहिली स्पर्धा आणि सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे हे करंडक. प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहेत आणि एक खासियत आहे आमचे कॅमेरामॅन 81-82 कुणाल म्हात्रे यांची. प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने दाखवली जाते. तुम्ही घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता मित्रांनो. चला प्लीज टीम बनपुरी स्ट्रायकर्स फिल्डिंग लावून घ्यायचे त्वरित. 51 धावांचं लक्ष टीम पाणेरी. एकावन्न धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल टीम पाणेरी हे बघायचं आहे. जरा टीम पाणेरी आपल्या आघाडीचे फलंदाज त्वरित पाठवा. आज चनबूर गावचं आयोजन आणि आयोजनामध्ये टेनिस क्रिकेट हंगामाची सुरुवात झाली आहे. दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये आज स्वतः आयोजक देखील इनॅक्शन असतील. त्यांच्या विरोधात नवलाई जिंती, मोरिया 11 माण्याची वाडी, विपक्ष वांगवॅली महिंद हे संघ आहेत. आणि इनॅक्शन बॉस इनॅक्शन असेल आणि आपली आवडती बॅट घेऊन देखील सज्ज होतील. कारण आपल्या गावचं आयोजन असल्यामुळे प्रत्येक जण खेळण्यासाठी उत्सुक असतो. पहा आयोजकांची प्रचंड मेहनत. ही खेळपट्टी सुकवण्यापासून व्यासपीठ तयार करण्यापासून टॉसचा बॉस पावसाने सगळ्यांना हैराण केले. परंतु क्रिकेटचा खेळ थांबणारा नाहीये. चला टीम पाणेरी, आर्यन पवार आणि टीम चला प्लीज फास्ट करा थोडंसं मित्रांनो विनंती आहे. या वर्षीचा नवीन हंगाम आणि डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांच्याकडे 2 नवीन हत्यार आलेत म्हणजे माईक. अगदी या नवीन हंगामासाठी ब्रँडेड माईक देखील मागवलेत. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला म्हणजे एक सर्वोत्तम आवाजासाठी ओळख. समालोचकांच्या आवाजाचा कसा काळजी घ्यावी आणि समालोचकांच्या आवाजाची कशी क्वालिटी सर्वोत्तम द्यावी हे मात्र डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला हे नेहमी दाखवतात, दाखवत आलेत, दाखवत राहतील. विजय पवार आर्यन पवार ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. 51चा करायचा आहे पाठलाग आणि पहिलं षटक घेऊन फिरकीपट्टू नितीन येळवे. चांगली मॅच पाहायला मिळेल कारण एका बाजूला बनपुरी स्ट्रायकरची चांगली गोलंदाजी, दुसऱ्या बाजूला टीम पाणेरीची चांगली फलंदाजी. त्यामुळे टीट फॉर टॅट एक सर्वोत्तम मॅच प्रेक्षकांना अपेक्षित असेल. वेलकम नवलाई जिंती, सोमा
रबर बॉलचा हंगाम गाजवलाय. आता मात्र नक्कीच प्रत्येक खेळाडू ज्यावेळेला दुपारची मॅच असेल ना खुश असतो मुकादम, कारण कामावरून येऊ शकतो हाफडे घेऊन आणि हाफडेने सुट्टी पण खेळ पण खेळायचा रविवारी मस्त की एन्जॉय म्हणजे क्रिकेटचा एन्जॉय. तुम्ही दुसरा अर्थ घेऊ नका. चला प्लीज सामना चालू करा. 5-4 तुम्हाला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. लक्षात घ्या पॉवर प्ले नाहीये, त्यामुळे 5-4 अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आहे सध्या तरी आजच्या दिवसासाठी. विजय पवार ऑन स्ट्राइक. सामन्याला होते सुरुवात. दुसऱ्या डावाचा खेळ होतोय प्रारंभ. पहिला चेंडू पहिला चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये धावची संधी असेल. फेकी खराब केले. कॉलिंग चुकलं होतं. आता ही चुकी तर झाली. या चुकीचा भुर्दंड तुम्हाला नक्कीच सहन करावा लागेल. कुमार शिबे मिड विकेटला होते वर्तुळाच्या आतमध्ये आणि या चांगला प्रयत्न तर त्यांनी केला, परंतु फेकी खराब. हा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न. चेंडू खराब आहे. नो +1 आहे का हे बघायचंय. 9 चेंडू तर आहे आणि +1 म्हणजे 2 अवांतर धावा. 9 चेंडू आलाय. फ्रेड देखील आहे. या 2 अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 3 आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री हिट आलाय. आर्यन पवार यांच्याकडे संधी आहे आता आपला हात खोलण्याची. फ्रीच्या चेंडूवर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पुल केलाय चेंडू. डीप स्क्वेअर लाईक सीमारेषा पार. आर्यन पवार यांची पॉवर. चेंडू सीमा पार. षटकार. ही जसा आपण उल्लेख केला ना सर की ही खासियत आहे, म्हणजे तुम्हाला हात खोलण्याची संधी असते आणि ती संधीचं सोनं केलंय. हा पहा फ्री हिटचा चेंडू. वेलकम संतो डिसले. नवलाई स्पोर्ट्स जिंती आणि शेवटी दिसले आम्हाला, कारण पावसाळ्यात 4 महिने ते दिसलेच नव्हते कुठे. धावची संधी असेल इथे मात्र एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा वेगाने प्राप्त केल्या. या चुका बनपुरी स्ट्रायकर्सला टाळाव्या लागतील, कारण समोर जर विचार केला तर टीम पानेरीकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे, त्यामुळे तुम्हाला या चुका करून चालणार नाहीये. 2 धावा. टीमची धावसंख्या 11. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडू बाकी. हा देखील अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न चेंडूला फेकून दिला. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आर्यन पवारांचा पेटंट स्ट्रोक. षटकार. चांगला ड्राईव्ह केलाय. डीप पॉइंट आहे तैनात. एकदा प्राप्त केले जाईल. आर्यन पवार सेन्सिबल क्रिकेट. आणि मी म्हणेन एका सर्वोत्तम खेळाडूकडे कशा प्रकारची गुणवत्ता असावी पहा. तुम्ही खराब चेंडूवर प्रहार करा, चांगल्या चेंडूला सन्मान द्या. पहिल्या षटकाचे होते सांगता. इथे मात्र पहिलं षटक राहिले टीम पानेरीच्या बाजूने. बिनगडी बाद 18. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यात, म्हणजे आता 15 चेंडू मध्ये विजयासाठी टीम पानेरीला करायचे आहेत 33 रन रिक्वायर्ड. रिमेनिंग 15 बॉल्स. सध्या नवीन हंगाम आहे, म्हणजे काहीतरी वेगळं. 5 चेंडूंचं एक पंचम म्हणजे षटक असेल. 20 चेंडूंचा सामना. पहिल्या फेरीतील सर्व सामने. पॉवर प्ले नाहीये पाऊस असल्यामुळे, परंतु 5-4 अशी फिल्डिंग लावायची आहे तुम्हाला. षटक क्रमांक 2. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त चेंडूला टॅप केलाय. स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर जातील दुहेरीचा प्रयत्न इथे करायचा होता, परंतु नकार दिलाय विजय पवार यांनी. राहुल पाटील दुसऱ्या षटकासाठी त्यांच्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. यावर्षी नवीन हंगाम नवीन कर्णधार बनपुरी स्ट्रायकरसाठी देखील आहे, पण राहुल पाटील त्यांच्याकडे अनुभव प्रचंड आहे आणि त्या अनुभवाचा वापर करून इथे जर विकेट्स घेतली ना, ही जोडी फोडावी लागेल, कारण हे दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. समोरच्या दिशेने विजय पवार यांचा जोरकस फटका एकदा प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक आहे सचिन.
दुहेरीचा प्रयत्न केला जाईल, दुसरी धाव देखील प्राप्त करत असताना 2 धावा प्राप्त होत आहेत. आजचा शनिवारचा दिवस म्हणजे प्रत्येक खेळाडूला सुट्टी मिळणं थोडंसं कठीण असतं, त्यामुळे काही टीम बदली क्षेत्ररक्षक देखील घेऊन खेळत असतात, तेच आपण पाहतोय. 2 धावेने टीमची धावसंख्या 21. खोदून काढण्याचा प्रयत्न, ही खासियत आहे राहुल पवार यांचे, अनुभव आहे त्यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा वापर करत असताना खाटी काढली आहे विजय पवार. त्रिफळाबाद राहुल पाटील. आम्ही मगाशी देखील बोललो की उल्लेख केला की मुकादम यांचं बारीक लक्ष असतं आणि मुकादम म्हणजे मैदानावर चौफेर नजर, म्हणजे कुठला खेळाडूने अगदी किट जरी वेगळ्या कलरची घातली असेल तरी मुकादम यांच्या नजरेतून सुटत नाहीये. आणि राहुल पाटील यांनी महत्वाची विकेट घेतली. चला प्लीज टीम पानेरी, आपण जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, थोडंसं आपण स्पीडअप करूया. 21-1. 3 चेंडू अखेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 21. सुफियान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आज उद्घाटन सोहळ्याला फक्त पाऊस होता, त्यानंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. ही एक जमेची बाब, म्हणजे उद्या कदाचित टेनिस बॉल आपल्याला पाहायला मिळेल या मैदानामध्ये आणि आयोजकांची मनापासून इच्छा असेल, कारण टेनिस बॉलची स्पर्धा आपल्याला टेनिस बॉलने खेळवायची आहे. आशा करूया की पाऊस देखील आपल्याला थोडं साथ देईल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, त्यावर केलाय प्रहार. सुफियान यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर धमाका षटकार. राहुल पाटील यांनी हा मात्र चेंडू बॅक ऑफ द लेन टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु रबर बॉल खेळपट्टी पूर्णपणे सुकी आहे आणि चेंडू पडल्यानंतर कमी गतीने बॅटवर गेला आणि त्याचा फायदा मात्र घेत असताना चांगला फटका सजवला जातोय. 27 धावा धावफलकावर. 51चा पाठलाग करते टीम पानेरी. दुसरं षटक राहुल पाटील. हा देखील चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी असेल दूरवरून. कुमार शिबे गेले जरूर, चेंडू पर्यंत पोहोचलेच नाहीत. एक धाव मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. प्रयत्न चांगला केला कुमार शिबे यांनी, कारण त्यांना माहित होतं की जर आज झेल झाला तर कदाचित आपल्या संघाला दुसरं यश प्राप्त होऊ शकतं, परंतु तसं झालं नाहीये. षटकाचे होते सांगता. टीमची धावसंख्या 28. आता 10 चेंडू मध्ये करायची आहेत विजयासाठी 23. 10-23 ची मॅच. दहा मध्ये 23 करायचे आहेत, म्हणजे सामना आता 50-50 आहे. बनपुरी स्ट्रायकर्स देखील जिंकू शकते, टीम पानेरी देखील जिंकू शकते. एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा बनवायच्या आहेत. न्यू बॉलर निलेश. येस, लक्षात घ्या बाउंड्री तो पडदा नाहीये, त्याच्या पुढे जी लाल कलरची दोरी आहे ती बाउंड्री आहे. लक्षात घ्या टीम फिल्डिंग करणारी टीम. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप, वेल लेफ्ट केलाय. चांगला चेंडू निलेश यांचा, डॉट बॉल. 9 मध्ये 23. प्रत्येक चेंडूवर आता समीकरण बदललं जाईल. ही मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपली आहे. हा चेंडू सोडून दिलाय आणि चांगला निर्णय. आर्यन पवार यांचा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये, एक सिंगल धाव. या अवांतर चेंडू कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात बनपुरी स्ट्रायकरची. हा देखील चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. सातत्याने चुका करते टीम बनपुरी स्ट्रायकर्स. निलेश 2 अवांतर चेंडू हाताळलेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 30. आता 21 करायचे आहेत. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 मध्ये 21. 4 मोठे फटके मारायचे आहेत आर्यन पवार आणि पानेरी टीमला. फुललेचा चेंडू चुकीचा हाताळलाय. चुकीला माफी नाहीये.
आर्यन पवार ब्रँडेड स्ट्रोक चेंडू सीमा पार. आई विठ्ठलाई देवी चषक षटकार. मिडल अँड ऑफस्टम्प वरचा चेंडू. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवरती. बॉटम हँडचा चांगला वापर आणि आर्यन पवार यांचा फिटनेस देखील तेवढा जबरदस्त आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही आर्यन पवार यांना करू शकत नाहीये. बनपुरी स्ट्रायकर्सला या मॅच मध्ये आर्यन पवार यांची विकेट हवी आहे आणि टीम पाणेरीला आर्यन पवार यांचं उभं राहणं खूप महत्वाचं आहे. आणि हा क्रिकेटचा खेळ दोन्ही संघांच्या बाजूने कधी जाईल याचं बाकीत कोणी वर्तवू शकत नाही. 36 ला 1. 8 मध्ये आता 15ची गरज. डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्या बरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके मुकादम. मोठा फटका खेळायचा रोड चेंडू हवेमध्ये. मोठी विकेट प्राप्त झाली असती. कॅच ड्रॉप. मॅच देखील सोडले का इथून हे पाहिजे. फेकी खराब. 2+1 3 धावा. चुका चुका आणि चुका सातत्याने करते बनपुरी स्ट्रायकर्स. या हंगामाची पहिली स्पर्धा पहिला सामना खेळते परंतु समोर चांगला संघ आहे आणि या चुका तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. 3 धावा. 2+1 39. आता 12 धावांची आवश्यकता आहे. मॅच खुली झाली. चांगली गोलंदाजी निलेश यांनी संधी निर्माण केली होती. संधीचं सोनं करता आलं नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. आधीच्या चेंडूवर झेल सोडला होता आणि त्याचं प्रत्युत्तर जखमेवर मीठ सोडणारा टीम पाणेरीसाठी आर्यन पवार ब्रँडेड षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या 45 विजयाच्या जवळ घेऊन जाणारा हा षटकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आणि का ओमसाई एमटीसीच्या कॅमेरामॅनचं कौतुक केलं जातं. हा सफेद कलरचा रबर बॉल आपल्या कॅमेराच्या लेन्स मध्ये टिपला जातोय. उच्च दर्जाचं प्रक्षेपण. आता 6 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे 5. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. चला प्लीज स्पीडअप करा थोडस. जर तो झेल पकडला असता तर 3 धावा वाचल्या असत्या. षटकार देखील आला नसता. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नसतं मित्रांनो. क्रिकेट हे नेहमी वर्तमानामध्ये खेळलं जातं. एक मोठा फटका. टीम पाणेरी दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होऊ शकते. सळवे 11 सळवे आपण सज्ज राहायचंय प्लीज. कुमार अमर कदम. आपटी बार. दबाव आहे षटकाराचा. व्हाईट बॉलचा इशारा. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आता मात्र 5 धावांची आवश्यकता टीम पाणेरी. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आहे आर्यन पवार यांचा झेल. झेल जरूर सुटला होता परंतु इथे काठी काढली आहे. मॅच अजून संपली नाहीये. 5 चेंडू मध्ये आता 5 धावांची आवश्यकता. कमबॅक केलाय टीम बनपुरी स्ट्रायकर्सने. आता जे झालं ते विसरून तुम्हाला खेळ करावा लागेल. 5 चेंडू मध्ये 5. सामना आता पाणेरी देखील जिंकू शकते. सामना बनपुरी स्ट्रायकर्स देखील जिंकू शकते. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा आपल्या तालुक्याचा नियम. पाच चेंडूमध्ये आता 5 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे ही मॅच रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपले. जर हा सामना पाणेरीने जिंकला ना तर तो सुटलेला झेलची चर्चा जास्त केली जाईल. कारण त्या एक झेल नंतर धावा खर्च झाल्या तब्बल 9. नाहीतर आता मॅच असती 5-14. क्रिकेट आहे काही होऊ शकतं परंतु सामना इथून देखील जिंकला जाऊ शकतो. अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर आलेत. अनिल. रन बॉल इक्वेशन. सिली पॉइंट तैनात केला जातोय का हे पाहायचं आहे. कारण दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु तसं होत नाहीये. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत राहुल पाटील. यशांच्या मागे नितीन येळवे. इथून मॅच फिरवण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर. शॉर्ट आर्म पुल केला. डीपला आहे. स्क्वेअर लेग. 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगली फेकी. बॅकअप आहे. दुहेरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. चुकी केली आहे. बॅकअपने चेंडू पकडणं कुठेतरी महत्वाचं असतं आणि तो चेंडू सोडून दिलाय. मॅच देखील सोडेल का हे पाहायचंय.
आता 4 मध्ये करायचे आहेत 3 धावा. एक धाव क्रिकेटमध्ये खूप महत्वाची आहे. झेल सुटले, मिसफिल्ड केले, एक्स्ट्राज देखील खर्च केले तुम्ही. तिथून हा सामना जिंकणं म्हणजे थोडंसं कठीण झालं. अनिल चांगली गोलंदाजी करावी लागेल. इनसाइड आउट, फ्रंट फुटला येऊन विजयाला गवसणी घालणारा अफलातून स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. टीम पाणेरीसाठी येतोय. पहिला विजय या नवीन हंगामाचा. अभिनंदन. वाईल्ड प्लेड, व्हॉट अ स्ट्रोक. हार्डलक बॅडलक टीम बनपुरी स्ट्रायकर क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका, अवांतर धावा, मिसफिल्ड या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील आणि संपूर्ण पुढील हंगामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कारण एका पराभवाने कोणताच संघ संपत नाहीये आणि या एका पराभवाने कुठलाच संघ हार मानत नसतो. चला टॉससाठी या सळवे 11 सळवे, विपक्ष टीम पाणेरी.